उपोषणाचा 14वा दिवस आहे आणि उद्यापासून तुम्ही सांगितलेले जो आंदोलन आहे राज्यभर सुरू होणार आहे. राज्यातल्या सगळ्यात आता मला मिळालेल्या माहितीनुसार मोदीजी साहेबांचं निधन झालं. अशी श्रद्धांजली आणि महाराष्ट्रभरातलं ज्या सर्व आमदार नेत्यांचं सुद्धा निधन झालं. बाबर सर्वच जे दुःखाचं निधन झालं महाराष्ट्र राज्यात जे आंदोलन मराठा समाजाच्या सगळ्या सर्व अंमलबजावणी व्हावी म्हणून उद्यापासून सुरू होतं. त्यात सगळ्यात प्रथम मराठा समाजाला माझी विनंती आहे की उद्या सकाळी 10:30 ते 1 याच वेळेत सगळ्यांनी शांततेत रस्ता रोको आंदोलन करायचे. दुसऱ्या वेळेत आपण करायचं नाही, कारण सध्या परीक्षा सुरू आहे. सामाजिक जे कार्यक्रम आहेत, जयंतीचे काही पडलेलं आहे का ब्राह्मण महासंघाचा कार्यक्रम, त्याला सगळ्यांनी सहकार्य करावं. नेत्यांचं तर ठरलेलंच आहे की 24 आपल्या गावात आपल्या दारासमोर यायचं नाही, म्हणजे नाही हे या पद्धतीनं ठरलं. तर उद्याची सुरुवात खरी रास्ता रोको कशासाठी, तर दर दिवस सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी व्हावी म्हणून दर दिवस रास्ता रोको करून सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीचे निवेदन द्यायचे. दर दिवस निवेदन दिलं जाणार आहे सरकारला रास्ता रोको करून सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंतच्या यावेळी. आणि विशेष करून मराठा समाजाला आणखीन एक विनंती आहे की आपला रास्ता रोको सुरू असताना एक 4 ते 5 पोरं आंदोलनाच्या 4ही बाजूनं ठेवायची आणि आपण आपल्याजवळ शूटिंग ठेवायची. शूटिंग यासाठी की कोणी दुसरं गालबोट लावतोय का आपल्या कार्यक्रमाला, कोणी काही जाळपोळ उद्रेक काही करतोय का, शांततेचं, किंवा पोलीस पण एखादा अधिकारी मध्ये घुसून साध्या कपड्यात काही करतोय का, याची पण बारकाईनं लक्ष ठेवण्यासाठी. कारण तसं अंतरवालीत घडलेलं इथून पाठीमागं मराठ्यांना डाग लावण्यासाठी. म्हणून प्रत्येकानं आपण आपल्या गावात 4-5 पोरं शूटिंग काढायसाठी कायम ठेवायच्यात. मोबाईलमध्ये शूटिंग काढून ठेवायच्यात. दर दिवसच्या रस्ता रोको शांततेत रस्ता रोको केलेले पुरावे आपल्याला पाहिजे. कोणी त्या रस्ता रोकोत खोड जर केली तर तो तुमच्या शूटिंगमध्ये दिसणार आहे आणि ती जबाबदारी त्याच्यावर ढकलून त्याच्यावर कठोर कारवाई करायला आपण या पुढच्या काळात लावणार आहे. त्यामुळं 10:30ला राज्यभर प्रत्येक गावात आपण आपला रस्ता रोको करायचे सकाळी 10:30 ते 1च्या वेळेत. परंतु सावध म्हणून सगळ्यांनी आपण आपल्या रस्ता रोकोचे शूटिंगसुद्धा आपल्या स्वतःच्या जवळ ठेवायचे, ही मराठा समाजाला विनंती. आणि 3 मार्चच्या आंदोलनाची जिल्ह्यात एकाच ठिकाणी एकाच वेळी जिल्ह्याच्या समाजाच्या वतीनं त्यांना जसं शक्य आहे, म्हणजे त्यांना जसं त्यांच्या हिशोबानं ठिकाण शक्य आहे अशा ठिकाणी ताकदीनं करायचे. त्याची तयारी आत्तापासून 3 मार्चच्या आंदोलनाची करायची. दादा, काल मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठोपाठ त्यांचे जे पुत्र आहेत माजी आमदार पंकज भुजबळ यांनाही मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलं. त्यांची गाडी जी आहे ती मालेगावच्या नगाव भागामध्ये अडवण्यात आली होती आणि त्यावर छगन भुजबळांनी तुमच्यावर टीका केली की आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर मग पंकज भुजबळ यांची गाडी अडवायची काय गरज होती. आणि आम्ही चव्हाण, फडणवीस, शिंदे यांना मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणून पाठिंबा दिला आहे. मग स्वतंत्र आरक्षण दिलंय मराठा समाजाला, हे झालेलं असताना आंदोलनाचं कारण काय, असं छगन भुजबळ बोललेत. आता तो कोण विचारणार आम्हाला आंदोलनाचं कारण काय? तुला विचारलं का मी तू कशाला मराठ्यात आणि ओबीसीत वाद लावतो म्हणून? तो कोण आम्हाला विचारणार आहे? आंदोलन कशासाठी आम्ही करतो? आम्हाला अधिकार नाही का? दर दिवस आंदोलन करण्याचा अधिकार आम्हाला नाही असं आहे का? या वर्षाला केल्यावर त्या वर्षालाच आंदोलन करायचं असं काही आहे का? दिवाळीसारखं ह्या दिवाळी त्या दिवाळीला दिवाळी करायची
आम्ही दर दिवस शांततेत रास्ता रोको करून दर दिवस सरकारला निवेदन देऊ शकतो. तो कोण रे सांगणार आम्हाला? पाटील, लग्न आणि परीक्षा पुढे ढकला असं म्हणतायत. निवडणूक म्हटली नाही, एवढं बरं झालं. निवडणूक आयोगांना सूचनांचा विचार करेल अशा माणसाला नेता बनवलं याचं मला आश्चर्य वाटतं. हात जोडून हसले भुजबळ. तुला पाय जोडून हाताला हसला का नाही खायला नसतेत का केळाचे सालपटे खाणारे, तसं तुला टंगडे जोडून हसा लागणारे काही दिवसांनी. तुला परीक्षा ढकला म्हणलोच नाहीत आम्ही, त्यासाठी तुला म्हणतो टायमाला गोळ्या घे. तुला गोळ्या संपल्या तो आहे माझी, याला गोळ्या द्या रे टायमाला. नाशिककरांनी तरी कमीत कमी याला गोळ्याचा खर्च उचलायचा. एकदा म्हणलो नाही आम्ही परीक्षा पुढे ढकला म्हणून. परीक्षा ठेवा पण त्यांना सहकार्य करा हे सांगितलंय. अडचण येता कामा नये. काही विद्यार्थ्यांना शांततेत आंदोलन झालं पाहिजे. आणि नेमकं निवडणूक ढकला म्हणलो म्हणा मी, तू निवडणूकच ढकलू नका म्हणतोय. तू ऐकण्यात फरक झालाय. तू आऊट झाला, तू आऊट झाला. आणि आता तूच होय, मला नाही व्हायचं. तूच होय म्हणजे मध्ये जायला सोपं जात. कांदे शिल्लक राहिले, सडलेले कांदे की तुला खायला होते. तू त्याच कामाचा आहे. काय सगळ्यात मोठी घाण डाग लागलाय ही ओबीसी बांधवाला, दलिंदर सगळ्या दुनियाचं. दादा, जरांगे पाटलांच्या शब्दात दम राहिलेला नाही. जे दिले त्यात समाधान मानावा. विजय वडेट्टीवारांनी जरांगे पाटील यांना सल्ला दिलाय. त्याचबरोबर जरांगे पाटलांच्या भाषेमध्ये आता गरमी दिसते, गर्व दिसतो. वडेट्टीवार आता दम तुम्ही नका शिकू म्हणा मला. तुमचं बघा दुरण कसं टेकत आहे ह्यावरून कुठं, त्याचं त्या धोरणाला लागा. मराठ्याच्या नादाला लागा सांगितलं का राहुल गांधींनी तुम्हाला? मराठ्यावर टीका कर म्हणून विरोधी पक्ष नेता आहे का कोणी? तो घराचं पद आहे का ते स्वतःचे? जनतेचं पद आहे ते विरोधी पक्ष नेता. सगळ्यांसाठी असतं. दम काढायचे कोणी सांगितलं तुला? तू काय दम बघतो आमच्या? तू मुंबईत नाही बघितले का? तुला हगायला जाता आलं असं इकडून तिकडे जाता आलं नसं. हे असले राहुल गांधी साहेब, हे असले कशाला निवडी देत का नाही? तू तर पुढचं बघ ना, ते कसं वाढीत येईल त्याचं धोरण बघ ना. इकडे आंदोलन काय बोलतो मराठ्याचे? तू काय एका जातीचा विरोधी पक्ष नेता आहे का? परत म्हणते तर एकेरी बोलतो. नीट बोलायला की नीट बोला ना. आमचा दम काय बघतो? आमचा दम बघायला गेलं तर तुला हगायला जागा नाही सापडायची. पाटील, तुमचं पहिलं उपोषण, दुसरं उपोषण, तिसरं उपोषण सर्वांचं लक्ष केंद्रित होतंय आणि तुमचं पॅटर्न आहे. टप्प्यांमध्ये तेव्हा तुम्ही जे उपोषण करता ते यशस्वी ठरतं. मात्र भुजबळ असं म्हणतात की मनोज जरांगे मारुतीचे शेपूट आहे, शांत बसणार नाही, ते वाढतच राहणार. तुझ्याकडेच येणार आहे ती शेपूट. गोदडी घेऊन थांब, नाही तो जाईन कुंकड. शेपूट तुझ्याकडेच येणार आहे म्हणा. हार्दिक पटेल यांनी गुजरातमध्ये 5-5 लाखांच्या सभा घेतल्या. जरांगे पाटलांचं हार्दिक पटेल होईल असं वडेट्टीवार म्हणत. त्याला तर काही कळत की नाही का? एवढं मोठं दिसतंय, चांगलं दिसतंय. राहुल गांधीनं बहुतेक सांगितलं वाटतं, राहुल गांधी साहेबांनी, तू मराठ्याच्या विरोधात बोलत जा म्हणून. मागे बी एकदा सांगितलं होतं त्याला. सगळा सोपडा साफ होईल, नीट राह ना. राजकीय करिअर बरबाद करून टाकशील. विरोधी पक्षाने आता सगळ्याच आहे. काय म्हणला देऊ? तुमचं पण हार्दिक पटेल होईल. ते तुम्हाला धंदे जमत येते, तुम्हीच केलाय त्याचा देऊ. तुमचाच हार्दिक पटेल करू शकतो आम्ही मराठी, जर मनावर घेतलं मग. हा, तुमचा सगळ्यांचा हार्दिक पटेल करू शकतो मग. भोई सपाट नीट बोला शिका राहुल गांधी साहेब याला. नाही त्याला जाऊ दे तिकडचं करा समुद्राचं एखाद्या विरोधी पक्षाने. आता जनतेचा नका करू याला, म्हणजे तिकडे खेकडे फेकडे धरी. दादा, चॅनल्सनी तुमच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या बातम्या दाखवल्याने काल तुम्ही संताप व्यक्त केला होता. प्रसार माध्यम म्हणून प्रत्येक बातमी दाखवणं आमचं काम आहे. तर अशा प्रकारे संताप व्यक्त करणं लोकशाहीच्या विरोधात नाही का असं वाटतं? अवकुड संताप व्यक्त केला. तुमचं चॅनलच म्हणायला लागलं बा एकटंच लई. संताप तरी व्यक्त केला का? म्हणलो मी एवढा मोठा व्यासपीठ उभा राहिलं त्याला. म्हणलो मी कोणाचा संताप व्यक्त केलाय? अहो तुमच्यासारख्याचं गुणगान कोणाचेच गात नाही मी, कोणाचेच नाही गात. इतके गुणगान होतो तुमच्या सगळ्या चॅनलच्या प्रतिनिधीचे. मी म्हणलो फक्त की एवढे मोठमोठाले त्याला व्यासपीठ उभा राहिले याचा अर्थ राजकारण हातात. तुम्ही लय वेळ दाखवलं म्हणून तुम्हाला शंका आली काय?
काही नेते विनंती करतायत की 10वी 12वीची परीक्षा आहे, त्यामुळे जर रस्ता रोको झाला तर विद्यार्थ्यांना कुठेतरी त्रास होऊ शकतो. तुम्ही विनंती केली की जर कुणी विद्यार्थी अडचणीत सापडला तर गाडीवर सोडा. तर एकीकडे विनंती केली जाते, तुम्ही त्यांना दुसरीकडे अडचण येऊ नये विद्यार्थ्यांना असंही सांगताय. काय सांगाल त्यांना सुद्धा की ही तयारी केली, त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचत नाहीये का? त्याला मेसेज द्यायचं लायकीच तरी आहे की देण्यात, त्या लायकीचं तरी पाहिजे. मग त्याला मेसेज देता येईन, दादा आम्ही असं असं केलंय, आम्ही तसं केलंय, परीक्षा 10ला येतात, आम्ही 10:30 रस्ता रोको ठेवलाय. म्हणजे पोरांना अगोदरच केंद्रावर जावं लागत असतं अर्धा घंटा आधी, कारण त्याला तिथं त्याचा नंबर बघावा लागतो, हॉल तिकीट बघायला लागतं. ते आता शिकलेलंच नाही, ते मला शिकलेलं नाही म्हणते, ते बधीर झालेलं डोक्याचं सगळ्या दुनियाचं. का मला सांगा 10:30 पेपर म्हणल्यावर 11ला जाऊन सांभाळलं चालेल का विद्यार्थ्याला? तो 10 पावणे 10लाच हजर असतो. तेव्हा कशातच काही नसतं रस्त्याने. 10:30च्या पुढे लोक जमा सुरू होत असते आंदोलनाला. आणि त्यांचा पेपर सुटल्यावर त्यांना काही टेन्शन आहे का? 10-15 मिनिटं लेट बी झालं तरी पेपर सुटायच्या आधीच रस्ता रोको सुटायला लागला. आणि जर कोणाला अडचणच आली तर आम्ही सांगितलं ज्या विद्यार्थ्याला अडचण येईल तो मागून जर पुढे आला, मग ते जर म्हणलं माझी गाडी मागं गुतली ट्रॉफिक मध्ये, तर त्याला स्वतःच्या मोटरसायकलवर मराठ्यांनी बसवा आणि थेट केंद्रावर नेऊन सोडा, परीक्षा केंद्रावर. इतक्या व्यवस्था करायच्या सांगितल्या. तरी पण काय असतं, सरकार एखादा डाव रचू शकतं, विद्यार्थ्यांच्या परीक्षा बुडविणार. मी आधीच सावध करतोय मराठ्यांना पण आणि पत्रकार बांधवांना सुद्धा आधीच, की ते परीक्षा बुडवणार, तेच दाखवणार की परीक्षा बुडल्या म्हणून, तेच याचिका दाखल करणार. हे प्रयोग सरकार करणार. कारण मी 10% स्वीकारत नाही आरक्षण दिलेलं. आणि मग कसं रोखायचं? मग एखादा लढत असणारा माणूस जर ऐकत नसला तर त्याला बदनाम करावं लागतं. जुनी मनच ही त्याला बदनाम करावं लागतं. आणि मी माझ्या समाजाशी प्रामाणिक आहे, मी माझ्या समाजावर माया करतो, माझ्या समाजावर प्रेम करतो, माझ्या समाजावर माझी निष्ठा आहे. मग जर निष्ठा नसती समाजावर तर हे होऊ शकत नाही. जशी प्रत्येकाच्या कुटुंबावर माया असते, निष्ठा असते, त्याला प्रेम असतं, तरच ते कुटुंब टिकत नाही. माया जर नसते तुम्ही 6 महिने लढत नसतो. देवा इतकीच निष्ठा माझ्या समाजावर, मी त्यांनाच आहे बाप म्हणलं. आणि माझ्या समाजावर निष्ठा नसते, माझं कुटुंब सोडून मी इकडे बसलोच नसतो, रात्रीच कुटुंबाकडे जाऊन आलो असतो. मला कोण होतं बघायला? खरं बोलतोय मी. माझी समाजापेक्षा मला कुटुंब सुद्धा मोठं नाही, इतकी निष्ठा माझी समाजावर. पण आता मी ऐकत नाही, मी मॅनेज होत नाही. मी समाजासाठी काम करतो, समाजाला न मिळणार आरक्षण दिलंय म्हणतोय, म्हणून मग आता हे रोखत नाही. तर सरकारने मला बदनाम करायचं ठरवलंय. बदनाम करणार सुद्धा, अरे बाबा रात्री कळलं मला, ब्या काय सापडून आणले बाबा तुम्ही बदनाम करणारे सरकारने. मला माहित नव्हतं, तोर काही नाही बोललो मी जास्त. अरे बदनाम करणाऱ्याबद्दलची हिस्ट्री माहीत झाल्यात मला, माझ्या तोंडाने सांगायसारखे सुद्धा नाहीत. चल पुढं. पाटील, उपमुख्यमंत्री अजितदादा हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. हा बोल ना. असं म्हणाले की मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. ते म्हणले असते ते तर कवा तशीच ट्रीटमेंट असते त्यांची धोरणाच्या बाहेरची. तिथून बघा तुम्ही पहिल्यापासून ते कवाच एखाद्या गोरगरिबाच्या अडचणीत आलेल्या लेकरांच्या समाजाच्या बाजूने बोललेले, कवा किचकटच बोललेले, म्हणजे कुंकडे बी गोंधळ होईन असलंच बोललेले. ते कवा त्यांचे स्टेटमेंट शोधून बघा तुम्ही. ते कवा समाधानकारक एखाद्या समाजाच्या लेकराच्या बाजूने बोललेलं नाही. की आता पहिल्या आठवड्यात निवडणुका लागण्याऐवजी मराठा समाजाचा ज्वलंत प्रश्न आहे आरक्षणाचा, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करून मग आम्ही लावतो आचारसंहिता, असं कवाच म्हणणार नाही. किंवा पुढं थोडं ढकलतो आम्ही म्हणणार नाही. ते कवा बी असं उपवस्तू कुठानेच करून ठेवणार. चलो, धन्यवाद. मी शर्वरी. सबस्क्राईब करा 30 जागा न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.